नमस्कार, आमची रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप जुनी अशी पारंपरिक कोसंबी बुड्ड्यांची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। तर चला बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 ग्लास घेतलेला आहे किंवा वाटीने पण घेऊ शकता। मी छान याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा, धुवून घेतलं आणि याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला कुकरला 4 ते 5 शिट्ट्या लावून शिजवून घ्यायचं आहे। बघा, छान शिट्ट्या काढून घेतल्या मी कुकरच्या आणि मऊसूत शिजलेली आहे डाळ। आता याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे बिलकुल, नाहीतर खूप वेळ लागेल याला शिजायला। बघा, पाणी काढून घेतलं। आता मी मिक्सरला बारीक करून घेते। छान अशी बारीक करून घ्यायची आहे आपल्याला, किंवा पुरण यंत्र वगैरे असेल तर मग आपण त्याच्यामध्ये सुद्धा ही डाळ वाटून घेऊ शकतो। बघा, छान बारीक झालेली आहे। एखादं राहिलं याच्यात डाळ वगैरे तरी काहीच फरक पडणार नाही। आता मी याला कढईमध्ये काढून घेते। पूर्ण डाळ कढईमध्ये काढून घ्यायची आपल्याला। आता मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे कढई, आणि ज्या ग्लासने मी चणा डाळ घेतलेली त्याच ग्लासने मी इथे साखर घेतलेली आहे समप्रमाणात, आणि थोडंसं तूप घालून घेत आहे 1 चम्मच। तूप घातल्याने खूप छान चव येते याला कोसंबी बुड्ड्यांना। आता मिक्स करून घ्यायचं आहे छान, जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे। बघा, चांगलं अजून पातळ होईल हे मिश्रण, शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत अजून घट्ट होत नाही तोपर्यंत याला शिजू द्यायचं आहे। बघा, असं घट्ट झालेलं आहे, अजून थोडं शिजू द्यायचं आहे 5 ते 10 मिनिट। आणि घट्ट झाल्यानंतर असं बघा, आता मी थोडीशी इलायची पूड घालत आहे आणि गॅस बंद करून देते आणि याला छान थंड होऊ द्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। छान असे गोल गोल लाडूसारखे गोळे तयार करायचे आहेत। बघा, मी इथे असे गोळे तयार करून घेतलेले आहे। पूर्ण थंड झाले आहे, त्याच्यामुळे घट्ट आलेलं आहे छान। आणि आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 ग्लास घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। थोडंसं मीठ घालून घेते आणि भिजवून घ्यायचं आहे याला भज्याप्रमाणे। गुठळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि भिजवून घ्यायचं आहे। गुठळी नाही राहिली पाहिजे याच्यामध्ये। थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे याला। याच्यामध्ये फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर केला जातो, दुसऱ्या याच्यामध्ये मैदा वगैरे घालत नाही। खूप छान चव लागते गव्हाच्या पिठाने मस्तपैकी। बघा, आता मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मी मेदूवडे काढून घेतले होते, तेच तेल मी वापरत आहे इथे। बघा, आता इथे बॅटरमध्ये मी हा वडा असा बुडवून घेत आहे, गुळाचं केलेला आहे, आणि याला असं चमच्याच्या साहाय्यानेच गरम तेलामध्ये सोडत आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे सुरुवातीला। असं चमच्याने टाकून घ्यायचं, हाताने सुद्धा टाकू शकतो, पण चमच्याने छान टाकता येते व्यवस्थित। असं एक एक 2-2च काढायचे, जास्त एका वेळेस टाकायची नाही आहे। सुरुवातीला मी एकच टाकलेला आहे, आणि याला खूप काळजीपूर्वक तळावं लागतं, कारण जर पुरण जे आहे ते बाहेर निघालं तर सर्व तेल पूर्ण खराब होतं। म्हणून खूप सांभाळून याला असं तळून काढावं लागतं, आणि बॅटरही व्यवस्थित झालं पाहिजे। थोडंसं जरी बॅटर पातळ झालं तर ते सगळे कोसंबी बुड्डे खराब होतात। बघा, छान मी तळून घेतलेलं आहे। आता दुसरंसुद्धा मी तळून दाखवते इथे। बघा, असं घट्टच ठेवायचं आहे बॅटर, जे कणकेचं केलेलं आहे पीठ भिजवलं ते, आणि असं सोडून घ्यायचं आहे, आणि याच्यावर थोडंसं राहिलेलं असं टाकून घ्यायचं आहे, आणि हलक्या हलक्या हाताने याला हलवत राहायचं आहे। असं याच्यावर तेल टाकून द्यायचं। बघा, असे हे ओबडधोबडच तयार होतात, असे व्यवस्थित छान गोल तयार होत नाही। बघा, किती छान असे सुंदर कोसंबी बुड्डे तयार झालेले आहेत। खायला तर खूपच छान लागतात। तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।